जणांचा प्रश्न असतो हा, की आता जे नवीन-नवीन पालक आहे म्हणजे आपण मॉडर्न पॅरेंट्स म्हणतो. त्यांच्यामध्ये अशी कोणती कॉमन चूक करतात ते का मुलांच्या हेल्थमध्ये किंवा त्यांच्या हेल्थमध्ये? सगळ्यात पहिली गोष्ट आजकाल आपण बघतो इनफर्टिलिटीचं प्रमाण. इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्वाचं प्रमाण न्यूली मॅरिड कपल्समध्ये साधारणतः 25 ते 30% आहे. म्हणजे 100 लोकांचे जर लग्न झाले तर 25 ते 30% लोकांना मुलं-बाळ व्हायला अडचणी निर्माण झालेल्या आहेत सध्या. हे का? तर सगळ्यात पहिली गोष्ट फिजिकल फिटनेस, दुसरी गोष्ट स्ट्रेस आणि तिसरी गोष्ट व्यसनाधीनता. बरोबर? त्या 3 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही या 3-4 गोष्टी ज्यावेळेस तुम्ही रूल आउट कराल, तर मग बाळ ज्यावेळेस म्हणजे प्रेग्नन्सी राहील, बाळ जन्माला येतील. तर मला एक या प्लॅटफॉर्मवर सांगायला आनंद वाटतो की आपण प्रत्येक जण करिअरच्या मागे पळतोय. म्हणजे लग्न झालं तर आपण काय करतो 4-4, 5-5, 7-7, 8-8 वर्ष मुलबाळ होऊ देतो. तर ती गोष्ट अतिशय चुकीची आहे. म्हणजे मी तर ऍज अ डॉक्टर सर्व सर्व समाजाला असं एक आवाहन करेन की लग्नानंतर जितक्या लवकरात लवकर तुम्ही एक बाळ होऊ द्याल ते खूप चांगलं राहील. कारण कसं असतं कारण इन्फर्टिलिटीमुळे खूप त्रास नंतर तयार होतो. तसेच काही गुणसूत्रांचे आजार असतात, काही बाकीचे काही मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात. हे जसं वय वाढेल म्हणजे पॅरेंट यांचं म्हणजे हसबंड आणि वाईफचं तसतसे ते आजार वाढत जातात. म्हणून मी प्रत्येकाला एक आवाहन करतो की लग्नानंतर जितक्या लवकरात लवकर तुम्ही प्रेग्नन्सी ठेवाल आणि एक बाळ होऊ द्या नंतर पुढचं आपण बघतच काय काय. हा माझ्या न्यूली मॅरिड कपलसाठी ही एक मोलाचा सल्ला आहे की तुम्ही एक बाळ लवकरात लवकर होऊ द्या. असं कॉमन नंबर आहे की म्हणजे एज आहे की 21चं झालं तर लग्न केलंच पाहिजे किंवा 22चं झालं केलंच पाहिजे असं असं normal काय आता गव्हर्नमेंटने कसं केलेलं आहे मिनिमम मुलाचं वय जे आहे लग्नासाठीचे 21 वर्ष आणि मुलीचं वय जे आहे 18 ते 19 वर्ष हे गव्हर्नमेंटचा नियम. पण आजकाल आपण बघतोय की शिक्षणामुळे प्रत्येकाचं वय वाढतंय. साधारणतः 24-25 वर्ष शिक्षणामुळे वय होऊनच जातं. तर असं पर्टिक्युलर असं थंब रूल नाहीये की बाबा ह्या वयातच लग्न झालं पाहिजे. पण मिनिमम गव्हर्नमेंटने जे डिसाईड केलेलं आहे 21 वर्ष आणि फिमेलचं जे 18 वर्ष ते गरजेचं आहे. कारण कसं असतं शारीरिक वाढ त्या याच्यात पूर्ण होते. म्हणजे मुलाची वाढ जी असते जेंट्सची 21व्या वर्षात ती बऱ्यापैकी कम्प्लीट होते आणि मुलीची जी स्त्रीविजंडर गर्भपिशवी या सगळ्या गोष्टींची जी वाढ 18 वर्ष ती पूर्ण होते. म्हणजे साधारणतः तुमचं 22, 23, 24, 25 वर्षात जरी लग्न जर झालं आणि त्याच वेळेस जर ती कन्सिव्ह जर झाली तर होणारं बाळ सुदृढ आणि हेल्दी राहील म्हणजे चांगलं राहील असं. तेच जर तुम्ही थोडस लेट जर कन्सिव्ह झाले म्हणजे लेट जर प्रेग्नन्सी ठेवल्या तर मग मात्र थोडंसं आजाराचं प्रमाण वाढतं ते रिस्क वाढतं असं.